या ठिकाणी आपण पाहतोय महायुतीतलं आता हे अंतर्गत धुसफूस आता समोर येताना पाहायला मिळते। पक्ष प्रवेशावरून आता नाराजी नाट्य आता समोर येताना पाहायला मिळते। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेला आहे। चेतन, आपण या ठिकाणी आपण पाहतोय सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया की किती काही झालं तरी कुठेही बहिष्कार किंवा कोणत्याही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपस्थित नव्हते किंवा नाराजी किंवा असं काहीही नाहीये, आपण बोलून चर्चा करू। त्यानंतर आपण पाहतोय एकनाथ शिंदे हे या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते, त्यामुळे कुठेही असं अंतर्गत काही झालेलं नाही असं सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणतायत। निश्चित नीलम, कारण प्री कॅबिनेट बैठक झालेली शिवसेना मंत्र्यांची, त्यानंतर कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा काही मंत्री उपस्थित होते। मात्र या कॅबिनेट नंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात इतर मंत्री पोहोचले। त्यांची तक्रार ही होती की आज डोंबिवलीमध्ये शिवसेनाचा जे शिंदे गट जो आहे त्यांच्या काही नगरसेवकांचा प्रवेश आहे तो भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी करून घेतला। मात्र याच त्यांच्या दाव्यावरती मग मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। याआधी अंबरनाथमध्ये भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतलेला होता, त्यामुळे तुम्ही जर प्रवेश करून घेणार असाल आमच्या पक्षातून तर आम्ही देखील तुमच्या पक्षातील कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, त्यांचा प्रवेश करून घेण्यास सुरुवात करू आणि मग ज्यावेळी भाजप प्रवेश करून घेईल त्यावेळी मात्र तुम्ही तक्रार करायची नाही, असं चालणार नाही। कारण तुम्ही आमच्या लोकांना घेणार मात्र आम्ही तुमच्या लोकांना घ्यायचं नाही, ही पद्धत योग्य नाहीये। त्यामुळे यापुढे पथ्य दोघांनाही पाळावं लागेल। जर तुम्ही आमच्या लोकांना प्रवेश दिला नाही तर आम्ही देखील तुमच्या लोकांना प्रवेश देणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावल्याची खात्रीला एक माहिती आपल्या सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे यापुढे शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांमध्ये आउटगोईंग आणि इनकमिंग होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। चेतन, आपण पाहतोय तर या ठिकाणी जेव्हा मुनगंटीवार म्हणाले की अनुपस्थित नव्हते बैठकीला, याचा अर्थ असा होत नाही की नाराज आहेत। जे काय आहे ते महायुती एकत्र जो काय तोडगा आहे, जो काय पक्षप्रवेश आहे त्यावर चर्चा करणार आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आणि आता मुनगंटीवार यांचं वक्तव्य, नेमकं काय या ठिकाणी आता या महायुतीमध्ये होताना पाहायला मिळतंय? निश्चितच, कारण या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओपनरित्या केलेल्या स्टेटमेंटमध्ये स्पष्ट केलेलं होतं की जिल्हा परिषद असतील, नगरपंचायतीच्या निवडणूक असतील, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, यांचे निर्णय आहेत ते जिल्हा पातळीवर घेतले जातील। आता असं असतानाही पक्ष नेतृत्वावर कुठल्याही एकमेकांच्या महायुतीमध्ये टिप्पणी केली जाणार नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही महाविकास आघाडी असेल किंवा इतर पक्षातील जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांना प्रवेश देऊ, मात्र आपापसामध्ये रस्सीखेच करणार नाही जेणेकरून विरोधकांना त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होईल। मात्र उल्हासनगरमध्ये झालेल्या आणि अंबरनाथनगरमध्ये झालेल्या प्रकारामध्ये आपण पाहिलं होतं भाजपचे काही नगरसेवकांना शिवसेनेने आपल्या गळ्याला लावण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल आज आपण पाहिलं असेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष थेट डोंबिवलीमध्ये उतरले होते। त्यांनी काही ज्येष्ठ नेते होते शिवसेनेचे, त्यांच्या मुलांना त्यांच्या स्नुषाला आज प्रवेश दिला। त्याच्यामध्ये मग म्हात्रे कुटुंब असेल, वामन मित्रेंचा मुलगा असेल, त्यांची सून असेल, त्यांचा प्रवेश झाला। दुसऱ्या 2 तासाच्या आतच पुन्हा 3 माजी नगरसेवक होते शिवसेनेचे, त्यांना गळ्याला लावण्यात आलं भाजपकडून। परिवहन समितीवरचे सदस्य होते, त्यांनाही भाजपने प्रवेश दिला आणि यानंतर मग कुठेतरी एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यातच अशा प्रकारे भाजपने शिवसेनेला सुरुंग लावल्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज झाले आणि त्यांनी आपली नाराजी आहे ती मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली। मात्र त्या क्षणी मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट शब्दामध्ये सुनावलं, कारण या पक्षप्रवेशाची पूर्ण कल्पना मुख्यमंत्र्यांना रवींद्र चव्हाण यांनी दिलेली होती। त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही आमच्या जर नगरसेवकांना घेणार असाल तर आम्ही तुमच्या नगरसेवकांना आमच्या पक्षात घेऊ, त्यामुळे जर तुम्ही प्रवेश दिला नाही तर आम्हीही प्रवेश देणार नाही। परिणामी एकतर्फी कारवाई करून तुम्ही जर अपेक्षित करत असाल की भाजप अशा प्रकारे प्रवेश देणार नाही तर असं चालणार नाही। पथ्य आहे ते दोघांनाही पाळावं लागेल। त्यामुळे यापुढे भाजपच्या नगरसेवकांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, तरच भाजपकडूनही शिवसेनेच्या नगरसेवकांना इनकमिंग स्वरूपात घेतलं जाणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ। आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।